चला 1 हप्ता झालं माझं तेच चालू आहे. पापड, कुरडया करायचे, हे करायचं, ते करायचं. मला आता ह्या गोष्टीला साईडला ठेवून पहिले किचनकडे लक्ष देऊ, कारण की किचनच्या डब्बे आणि त्यानंतर स्टाईल हे सगळं चिक्कट झालं होतं. मला ते आवरायचं होतं. तर सकाळी उठून आमच्याकडे जरा लवकर पाणी येतं, तर पहिले मी डब्बे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर किचनच्या स्टाईला किचन हे सगळं स्वच्छ करून किचनसोबत हॉलचे बी जाळे जळमटे हे सगळं क्लीन करून घेतलं होतं, कारण की गुढीपाडव्याला केलंच नव्हतं. करून म्हटलं आणि पाडवा येऊन गेला आणि माझं कामं सगळे मागच राहिली होते. मग मी आत्ता पटकन सगळं आवरून घेतलं होतं. फ्रीज वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होतं. काहीच ठेवलं नाही. आज घरातला कोपरा आवरून घेतला होता. तसं बी आज मला डब्बा काही बनायचा नव्हता आणि सकाळी कसं लवकर जर लागलं ना तर लवकर आवरून जातं आणि आपल्याला काम करायला उल्हास बी राहतो. जसं जसं टाईम होईना आणि जसं काम पाहून मग कंटाळ येतो. पटकन आवरलं की पटकन होतं. मग पटापट कामं आवरले होते. फ्रीजमध्ये सगळा पसारा लावून द्यायला म्हणलं चला आता डबे वगैरे भरून घेऊ. तर किराणा तर माझा काही भरलेला नव्हता. जो होता ना काढून ठेवलेला डब्यातला तोच मी रिटर्न याच्यात टाकून दिला. आणि त्यानंतर हे चणे होते ना, हे चणे माझ्या मैत्रिणीने मला दिले होते. तिच्या बहिणीच्या वावरातले चणे. तर चणे माझ्या श्रद्धाला लय आवडतात, मग मी तिच्याकडून घेतले होते. आणि त्यानंतर सगळ्या भरण्या वगैरे भरल्या आणि लगेच पटापट लावून दिल्या. काढायच्या टायमाला असं वाटतं कधी होईन आणि कधी नाही. एकदा झालं की पटापट लावलं की जरसं बरं वाटतं. त्यानंतर मी मस्त फ्रेश झाले होते. आम्हाला जायचं होतं बाहेर. तर हा फोटो आहे ना तर माझ्याकडनं पडला होता कपाटातून खाली आणि त्याची काच तुटला. म्हणलं चला याचा काच बसून आणू. ज्या दुकानातून मी फोटो घेतला ना त्या दुकानात घेऊन गेले ते काच बसवायला. ते दादा बोलले की याला ना फोटो फ्रेम बी बसवा लागेल, कारण की ती सुद्धा तुटली होती. मी बसून घेतली आणि ती दुसरी फोटो फ्रेम अजून छान वाटत होती फोटोला. त्यानंतर माझं मंगळसूत्र तुटलं होतं. म्हटलं चला एक मंगळसूत्र घेऊनच घेते, इकडं आलेच इथं. तर एक छान मंगळसूत्र बघितलं जे गळ्यात होतं ना ते घ्यायचा विचार होता. श्रद्धा होती माझ्यासोबत. ती बोलली मग मी छान नाही दिसत. दुसरं बघितलं, ती बोलली ते बी छान नाही दिसत. मग मी तिचं काय ऐकलं नाही आणि एक मंगळसूत्र घेतलं मस्त. त्यानंतर घरी आलो. आता एवढ्या उशिरा घरी आल्या काय करणार, तर काय तेच आपलं खिचडी. तर खिचडी बनवली आणि जेवण केली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.